नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आहे 16 जुलै 2025। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नियोजनाचा उत्कृष्ट नमुना काय असतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। या शेतकऱ्यांचे आपण यावेळेस 2 व्हिडिओ बघितले होते, आज हा तिसरा व्हिडिओ बनवतोय। बघा, ट्रीटमेंट देणं म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत जर ट्रीटमेंट दिली गेली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होतो हे मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे। यांनी मशागतीपासून ट्रीटमेंट घेतलेली आहे, यांनी जैविक रासायनिक कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली हे आपले शेतकरी स्वतः सांगतील। आणि जो मागचा तोडा झाला यांचा, तर हा एवढा अफलातून झालेला आहे की आज व्हिडिओ बनवणं हे खूप गत्यंतर होतं। कारण मागे मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता ज्याच्यामध्ये मी शेतकऱ्यांना बाजारभाव सांगितले होते की मिरच्यांचे बाजारभाव केव्हा कशा आणि कशा पद्धतीने राहणार आहेत। तर आज आपण बघितलं की आजचे सध्या मिरचीचे भाव जे आहे, शिमला झालं, पिकाडो झालं, बलराम झालं, या व्हरायटींचे जवळपास 40 पासून ते 55 पर्यंत भाव आहे। आणि जी काळी मिरची यांची 7,000 रुपये क्विंटलपर्यंत मिरची ही चाललेली आहे। हे असं काय होतंय हे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे आपण मिरचीचे बाजारभाव या संदर्भातला व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं। आज त्याच अनुषंगाने मिरची बाजारभावसुद्धा वाढलेले, म्हणजे 80% ते 90% प्लॉटसुद्धा खराब झाले, मिरच्यांची आवकही कमी झाली आणि त्याचबरोबर विदेशात मागणीसुद्धा वाढली। ह्या दोन्ही कारणाने बाजारभाव वाढले, पण त्या बाजारभाव आता वाढल्यामुळे या शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने फायदा झाला आहे या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आपण या शेतकऱ्यांचे मनोगत घेणार आहोत। नमस्कार सरजी। नमस्कार सर। नाव सांगा तुमचं पूर्ण। माझं नाव नितीन बाबूराव काळे, राहणार कुपटा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। या अगोदर आपले 2 व्हिडिओ झालेले आहेत, शेतकऱ्यांना आपण सर्व अनुभव पहिल्यापासून जे देत आलेलो आहे। तुम्ही यावर्षी मशागतीपासून ट्रीटमेंट घेतली? हो सर, सुरुवातीपासून। आता मला सांगा, हा जो आपला प्लॉट आहे पूर्ण, हा किती आहे? हा सर 2.25 एकरचा प्लॉट सांगा सर। व्हरायट्या कोणत्या कोणत्या ते पण एकदा रिमाइंड करा। यात शिमला, बैराम, पिकाडो आणि ज्वेलरी। पूर्ण प्लॉट किती आहे तुमचे? 4 व्हरायटी आहे सर, 2.25 एकर प्लॉट आहे सर। 2.25 एकराचा प्लॉट आहे। आता मला सांगा, आता जे शिमला असेल, पिकाडो असेल, बलराम असेल, यांचे थोडेसे अगोदर निघतात, तर त्यांचे तोडे किती झाले? सध्याचे 4 तोडे आहे सध्या, आता 5 सध्या तोडा त्याचा आता येईल थोडासा, आता म्हणजे 5वा तोडा येईल। आता सध्या माल आहे 5व्या तोड्याचा। आणि आता हा जो आहे, ज्या प्लॉटमध्ये आपण उभी, ही व्हरायटी कोणती? ही ज्वेलरी क्रिज्जा, हे 2 व्हरायटी याच्यामध्ये आहे। हा प्लॉट किती आहे? हा 1 एकर सर। मग याच्यामध्ये किती मिरची निघाली? याच्यामध्ये 40 क्विंटल निघाल। मागचा तोडा निघाला 40 क्विंटल। आतापर्यंत या मिरचीचा कितवा तोडा आहे हा? आता सर इथं 4था तोडा सर। आता 4था तोडा आहे सर। लागवड कोणत्या तारखेची आपली? 28 एप्रिल सर। 28 एप्रिलची आपला पूर्ण प्लॉट लागवड आहे। आणि आज आहे जवळपास 16 जुलै 2025। जवळपास आपला 2.5 महिन्याचा कालावधी निघून गेलेला आहे, 80 दिवसाचा जवळपास कालावधी निघून गेलेला आहे। आतापर्यंत 4 ते 5 तोडे, काही शेतकऱ्यांचे आता 2 महिने होऊन गेले, 2.25 महिने होऊन गेले, तरी त्यांचे प्लॉटला तोडे निघत नाही आहे। आणि आपल्या आता या ठिकाणी 5वा आणि 4था तोडा या ठिकाणी सुरू आहे। 4था तोड्याचा माल आता सध्या प्लॉटला आहे। तर एकदा आपण बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा पहिले माल दाखवूयात की 4थ्या तोड्याचा कसा आहे। दाखवा एकदा तुमच्या हाताने। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी हा माल बघा, हा 4थ्या तोड्याचा माल आहे। प्लॉट कशा पद्धतीने फ्रेश झाला या ठिकाणी आपण बघू शकतो। हे बघा माल, बघा याला सध्या हा 4थ्या तोड्याचा माल आहे यांचा। आता खालचा, हे जे पहिले 2-3 तोडे झाले ते खालचं पूर्ण तोडलं गेलं आहे। आता हा जो माल आहे इथून मधून वरती अशा पद्धतीनं आहे। तर हा पूर्ण प्लॉट आपण बघू शकतो। हे बघा, ही आहे यांची ज्वेलरी आणि क्रिज्जा व्हरायटी। हे बघा, पूर्ण प्लॉट हा पूर्ण मालाने बहरलेला आहे। क्वालिटी आपण या ठिकाणी बघू शकतो। हा पूर्ण प्लॉट तुमचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आता मला एक सांगा, आता जे काही नियोजन आपण पहिल्यापासून केलं, मग ते पाण्याचं असेल, औषधांचं असेल, जैविक असेल, रासायनिक असेल, त्या नियोजनाचा फायदा तुम्हाला कसा वाटतोय? सर नियोजनाचा फायदा चांगला सर। त्याचं डेव्हलप माल गेल। दरवर्षी तुम्ही माल काढता मिरचीचा, दरवर्षी काढण्यामध्ये यावर्षी काढण्यामध्ये काय अंतर वाटलं? सर यावेळेस आमचं ॲव्हरेज वाढ झालं मालाचं, टनच वाढलं, खर्च निम्म्या अर्धच कमी झाला समजा। म्हणजे दरवर्षी जो खर्च होत होता त्याच्यामध्ये यावर्षीच्या याच्यामध्ये 50%चा फरक आला सर। आतापर्यंत किती खर्च झाला असेल? आतापर्यंत सर आमच्या प्लॉटला 1.5-2 लाख रुपये झाले, 2 लाख। आता जास्त बोलत नाही की आता मागचा जो तोडा झाला आपला, हा जवळपास पूर्ण प्लॉटमध्ये, जो 2 एकर 2.5 एकर प्लॉट आहे तुमचा, पूर्ण प्लॉटमध्ये किती निघाला सर? इथून सगळ्या प्लॉटमध्ये आम्हाला 140 क्विंटल माल निघाला सर। 140 क्विंटल। 140 क्विंटल। भाव काय गेला? भाव सरासरी 50-55 पर्यंत भाव गेला। जवळपास हाच तोडा तुमचा, एक तोडा जवळपास 6 किंवा 7 लाखापर्यंतचा गेलेला आहे। 7.5 लाखापर्यंत गेला सर। बघा शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला पावती दाखवतो यांच्या मागच्या 2 पावत्या मागच्या तोड्याच्या। 10/7 रोजी यांनी मिरची तोडली, आज 16 तारीख आहे, म्हणजे दुसरा तोड्याचा यांचा माल बाकी आहे। इथपासून पकडलं तर यांचा हा पूर्ण प्लॉट जर पकडला
तर हा तिथपर्यंत आपण शेवटपर्यंत बघू शकतो. हा 2-2.5 एकराचा यांचा प्लॉट. याच्यामध्ये मागचा तोडा झाला यांचा जवळपास 140 क्विंटल ना, जवळपास 6-7 लाख रुपये तुमचे एकाच तोड्यामध्ये निघाले. बरं, याच्या अगोदरची जी तोडी निघाली ती कशी होते? ते पण 100 क्रॉस 100-90 पर्यंत असेल. आतापर्यंत किती ॲव्हरेज निघाला असेल टोटल या 3 क्विंटल म्हणजे 3 तोड्यांमध्ये? आता चौथा 5वा आहे, तर याच्या तिसऱ्या आणि त्या चौथीचं किती ॲव्हरेज निघाला असेल एक सरासरी? तसं सांगता येईल. आणि पण सर 350-400 क्विंटलपर्यंत 350-400 क्विंटलपर्यंत मला आतापर्यंत आपण तोडला आहे. सर पहिल्याच तोड्याला म्हणजे पहिला जो तोडा तुटला हाताळीनंतरचा, त्याच्यामध्ये तुमचा खर्च निघून गेला असेल? हो, तेव्हाच निघला होता. आणि आता जो काही प्रॉफिट आहे हा निव्वळ मिरचीचा राहिलेला आहे. हा निव्वळ नफा सर. शेतकरी म्हणतात की मिरची लागवड करायला परवडत नाही, तुमचं काय मत आहे? नाही सर, परवडते सर लावायला. नियोजन जर चांगलं असेल तर नक्कीच परवडते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यावर्षी जो काही खर्च, आता जे काही वातावरण आपण बघितलं मेपासूनचं, की मेमध्ये पण पाऊस पडला आहे, जुलैमध्ये प्रॉब्लेम होता, आज या 2-4 दिवसामध्ये पाऊसच चालू होता, आज उघडकी भेटली, आज ऊन दिसते आपल्याला एवढ्या दिवसानंतर, आज बी खूप टेम्परेचर आहे, तापू खूप राहिलं. तर अशामध्ये प्लॉटची कंडिशन काय वाटते? काय असं विशेष फरक नाही पडला सर. प्लॉट चांगलाच आहे अजून पण चांगलं आहे. आम्ही तुमच्या मागे पण पाहू शकतो इकडे. आता सध्या या प्लॉटमध्ये किती टक्के तुमचा माल खराब झाला आहे? सांगायचं नॅचरल प्रमाणे 10-5% असू शकतो अजून पण. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बनवतो 10-5% प्रमाण होतं ना, आता सध्या व्हिडिओ बघतो तरी 10-5% प्रमाण आहे. बघा शेतकरी बांधवांनो, कोणताही व्हिडिओ एडिटिंग करत नाही आज. या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय बघा, पूर्ण प्लॉटवर एक नजर टाकतोय. कुठे प्लॉट खराब दिसतोय तुम्ही बघा, किती प्रमाण झालेलं हे तुम्ही स्वतः सांगा. हे बघा, आता हे पूर्ण तास जर आपल्याला बघायचं झालं ना, हे बघा हे तास दाखवतोय मी. या ठिकाणी बघा हे झाड या ठिकाणी थोडंसं स्क्रॉचिंग झालेलं दिसतंय. पुन्हा थोडंसं पुढं जर गेलं आपण तर बघा अजून कुठं झाड खराब झालेलं नाही. या ठिकाणी एक झाड स्क्रॉचिंग झालेलं दिसतंय, या ठिकाणी एक झाड स्क्रॉचिंग आहे, पुढच्या तासामध्ये दिसतंय. पण असे जे 80-90% प्लॉट खराब झाले तशा पद्धतीचा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला या प्लॉटवर दिसणार नाही. हा क्लिअर दाखवतो. आज कोणती एडिटिंग करत नाही व्हिडिओमध्ये, बघून घ्या. जे थोडेफार झालेले ते या ठिकाणी दिसतात आहे. सर एक विचारायचं होतं, जी मर वगैरे आहे, आता बरेचसे उबळ लागण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत, मर लागण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत, तसा काही प्रकार किंवा भुरी डावणीचा काही प्रकार नाही सर, तसं काही आढळलं किंवा उडणी वगैरे असं काही दिसलं जाणवलं आतापर्यंत? नाही, तसं पण काहीच नाही. सर आतापर्यंत दरवर्षी जे तुम्ही रासायनिक करत होतात आणि यावर्षी जे काही जैविक आणि रासायनिक केलं, याच्यामध्ये काय फरक वाटतंय? सर मालाची क्वालिटी आणि बऱ्याच गोष्टीचा फायदा झाला सर याच्यामध्ये आम्हाला. म्हणजे जैविकचा जास्त फायदा वाटतोय? हो सर, 100%. काही लोकांचा जैविकवर भरोसा नाही. नाही सर, 100%. तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं की जैविकचा फायदा होतो की नाही होत? 100% होतो सर, कारण जैविक जर नसतं तर आमचं प्लॉट आतापर्यंत बसला असतं कधीच. म्हणजे रासायनिक जर पूर्णपणे करत असतो आपण तर आपला प्लॉट त्या ठिकाणी आपला डेव्हलप झाला नसता किंवा लेवलला आला नसता. पण लोकांचे बरेचसे प्लॉट खराब झाले, असा काही प्रॉब्लेम आता सध्या आपल्याला दिसतोय का? नाही तसं. बघा शेतकरी बांधवांनो, परत एकदा मी तुम्हाला प्लॉट जो आहे हे बघा सरसकट तुम्हाला आता क्वालिटी तर दिसूच राहिली आहे, मला बोलायची गरज नाही आहे. जे आहे ते समोरासमोर आहे. आज कोणती एडिटिंग करत नाही व्हिडिओमध्ये. हे बघा माल बघा, एकदा क्वालिटी बघा. आता सध्याचा माल हे वरचाच माल दिसतोय बघा. या ठिकाणी अजून जवळून जर जायचं म्हटलं ना, हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीने माल लागलेला आहे पूर्ण प्लॉटला. चौथ्या तोड्याचा माल या ठिकाणी सध्या आहे. तर एक वेळेस आता जर आपण वर करून बघितलं, हे बघा माल, झाडाला माल बघा, हे बघा. पुढे दाखवा अजून. हे बघा शेतकरी बांधवांनो, आता खाली सोडा. हे बघा आतमध्ये पण माल बघा, सोडा खाली. हे बघा आतमध्ये माल पूर्ण झाड गजबजलेलं. याच्यामध्ये हात टाकायला सुद्धा भीती वाटते. सर ॲक्च्युअल या व्हरायटीचं जे अंतर आहे, म्हणजे आता हे अंतर किती 2 झाडांमधलं? 1.25 फूट अंतर आहे. आता काय वाटतं की यावर्षी आपण थोडंसं अंतर वाढवायला पाहिजे? हो सर, नक्की. कारण डेव्हलपमेंट एवढी झाली की तिला जागा, म्हणजे व्हेंटिलेशनसाठी जागा नाही आहे, त्याला प्रकाश संश्लेषण प्रॉपर भेटून नाही राहिलं, किंवा हवा जी पाहिजे ती प्रॉपर भेटून राहिली. तर मधामध्ये आता काहीतरी झाडांच्या फांद्या साडायला लागले, हे आपण बघितलं. किंवा काही ठिकाणी माल गळताना आपण बघितला. जर याचं अंतर जास्त नाही ठेवलं तर याच्यामध्ये हे झाड जे डेव्हलपमेंट पाहिजे होतं ते डेव्हलपमेंटसुद्धा होत नाही आहे. मग हे जरी तुम्ही 2 तासांमधलं अंतर जास्त ठेवलं, पण 2 झाडांमधलं अंतर बी जास्त पाहिजे की नाही? म्हणजे त्याच्यामुळे व्हेंटिलेशन प्रॉपर होईल आणि फायदासुद्धा आपला जास्त होईल. तर फक्त याच व्हरायटीमध्ये असं माल आहे की बाकीच्या व्हरायटीमध्ये सुद्धा माल निघाला? सर जे काही बलराम असेल किंवा पिकाडोर शिमला असेल, त्यांचे अनुभव काय राहिले? त्यांच्या अनुभव तर भंडारा
त्यांचं तर ते काय करा मग तर 70 क्विंटल माल निघलं होणार आम्हाला ते विशेष झालं. 70 क्विंटल माल एका एकरामध्ये एक तोड्याचा, बरोबर आहे. आणि त्यावेळेस भाव काय होता? 50 रुपये शिकला. 50 रुपये भाव होता. तर सगळा खर्च तर एकाच तोड्याने काढून टाकला. आता सध्या माल वगैरे कसा दिसतोय? आता सुद्धा माल तर तसंच माल बघा शेतकरी बांधवांनो, हे मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेत आहेत. मला तुमचं परत एकदा नाव सांगा, ॲड्रेस सांगा, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव नितीन बाबूराव काळे, राहणार कुपटा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. शेतकरी बांधवांनो, मागे तुम्ही बघू शकता रोड वाहत आहे, रोडवरच यांचा प्लॉट आहे. तर तुम्ही स्वतः सुद्धा या प्लॉटला व्हिजिट देऊन यांच्या प्लॉटच्या कंडिशन सध्या डोळ्यांनी बघू शकता. आता उद्या परवापासून हा परत 4था-5वा तोडा सुरू करत आहे. सर, ज्या औषधी आपण मिरची पिकावर वापरल्या त्याच औषधी आपण सोयाबीन पिकावर सुद्धा वापरल्या. हो वापरलं. काय अनुभव वाटतो सोयाबीन पिकाचा? दररोज शेतांच्या सोयाबीनचं रिझल्ट चांगला आहे सर. तिला फुटवे गिटवे एकदम हाईट वगैरे जे पाहिजे ते सगळ्या गोष्टी, पिवळेपणा वगैरे काही दिसतोय का सध्या? नाही, काहीच नाही. म्हणजे आता सध्याचे बाकीचे प्लॉट पिवळे होत आहे, हाईट घेत नाही आहे, जागीच खराब होत आहे, खळेचे खळे बसत आहे, तसा काही प्रॉब्लेम सध्या दिसतोय का नाही, काहीच सोयाबीनमध्ये आपला? नाही, काहीच नाही. म्हणजे सोयाबीन आता आपण औषधी बदलल्या का? मिरचीला ज्या वापरल्या लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन पण आपण मिरचीला वापरलंय, तेच औषधी आपण सोयाबीनसाठी पण वापरलंय, त्याचे पण अनुभव बेस्ट आहे का? वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या औषधी घ्यायची गरज आहे का? नाही, काहीच नाही. म्हणजे आपण बरेचसे ते मक्कावर पण रिझल्ट बघितले, आपण त्याच औषधींचे कपाशीवर पण रिझल्ट बघितले, आपण त्याच औषधींचे हरभऱ्यावरती पण रिझल्ट बघितले, आपण ड्रॅगन फ्रूटवरती सुद्धा रिझल्ट बघितले, आणि मिरचीवर तर बघूच राहिलो. सगळ्या औषधांचे म्हणजे सगळीच्यावरती ती चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या खर्चामध्ये जायला पाहिजे का? नाही सर, काही गरज नाही सर. कारण काही शेतकरी म्हणतात की सर पहिली फवारणी झाली परत दुसरी हीच कशाला करायची, असं पण काही असतं. आता सर पण तसं काही गरज नाही पडत सर. आम्ही बघितलं आमच्या अनुभवानुसार तर आम्हाला की असं वाटलं दुसरी मग फवारणी. जे काही तुम्ही मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घेतलं, ट्रीटमेंट घेतली, त्याचा फायदा वाटतोय? हो सर, 100% फायदा झाला सर. म्हणजे 1001% की ज्याच्यामध्ये तुम्ही पैशांमध्ये पण बचत झाली, रिझल्ट तर तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. बाकी बोलायची काही गरज नाही आहे. आज जे काय बोलेल ते प्लॉटच बोलणार आहे किंवा रिझल्टच बोलणार आहे. तर इथून पुढे जे काही ट्रीटमेंट करतो किंवा आता आपण नियोजन करतो हिवाळ्यामध्ये 2 एकर मिरची लागवड करण्याचं, हो ते पण पहिल्यापासूनच करायचं. म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्या भागात कोणी मिरची लागवड करत नाही, तरी सुद्धा आपल्याला ती करून दाखवायची आणि सक्सेसफुल सुद्धा करून लावायचीच नाही तर सक्सेसफुल करून दाखवायची की आपला एक आदर्श लोकांनी घ्यायला पाहिजे. तर समाधानी आहात? हो सर. बघा शेतकरी बांधवांनो, यांचे अनुभव आपण बघितले. परत एकदा प्लॉटचे रिझल्ट बघून घ्या. प्लॉट कशा पद्धतीने चमकतोय, कशा पद्धतीनं हाईट आहे, फुलं बघा कशा पद्धतीने चमकतात आहे. 4थ्या तोड्याचा माल झाडाला मावत नाही आहे आणि फुलांची संख्या बघा या ठिकाणी. लोकांच्या प्लॉटच्या फुलांची सेटिंग होत नाही आहे. या ठिकाणी माल असून फुलांची सेटिंग तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कसा वाटतो प्लॉट मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लॉट आवडला, शेतकऱ्यांचे अनुभव आवडले तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा, जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा फायदा हा मिशन समृद्धी अंतर्गत होईल. धन्यवाद शेतकरी बांधवांना. धन्यवाद सर. धन्यवाद.